राज्यातील सार्वजनिक विद्यापीठे, संलग्न महाविद्यालय, खासगी विद्यापीठातील विद्यार्थी सुरक्षितता तक्रार निवारणाबाबत राज्य सरकारने पाऊल उचलले आहे। त्यानुसार राज्यात विद्यार्थी सुरक्षितता तक्रार निवारणासाठी आता धोरण तयार करण्यात येणार असून त्यासाठीचा मसुदा तयार करण्यासाठी 12 सदस्यांची समिती नियुक्त करण्यात आली आहे। समितीला अहवाल सादर करण्यासाठी 2 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे। राज्यातील तंत्र शिक्षणाच्या विद्यार्थ्यांना आता शिक्षणासाठी जपानमध्ये पाठवण्यात येणार आहे। त्यासाठी जपानची करार करण्यात येणार आहे। जानेवारीमध्ये सीईटी घेऊन जून पर्यंत 1000 मुले निवडण्यात येणार आहेत, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली। महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली माझी लाडकी बहीण योजना आणण्यात आली। गेल्या वर्षी सुरू करण्यात आलेल्या या योजनेचा यंदाचा सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी उद्यापासून पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यांमध्ये थेट जमा होणार आहे, अशी माहिती महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे। अल्पवयीन मुलावर भावनिक दबाव टाकून त्याच्याकडून पैसे उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। रायगड जिल्ह्यात खालापूर तालुक्यातील एका गावात अवघ्या 12 वर्षाच्या एका युवकाने अल्पवयीन मुलीच्या माध्यमातून प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं। त्यानंतर त्याला ब्लॅकमेल करत तब्बल 3.5 लाख रुपये उकळल्याची घटना उघडकीस आली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या आहेत, मात्र नेत्यांच्या मागे पुढे फिरणाऱ्या कार्यकर्त्याला नाही तर जनतेसाठी झटणाऱ्या जनसेवकाला तिकीट दिले जाईल असे सांगत या निवडणुकांमध्ये भाजपाला बहुमताने विजयी करा, यासाठी जोमाने कामाला लागा, असे आवाहन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना रविवारी केले। अलिबाग तालुक्यातील खैरवाडी येथे सामाजिक बहिष्काराचे प्रकरण समोर आले आहे। मांत्रिकाच्या बतावणीवर विश्वास ठेवीत मुलाच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचे संशयावरून गावकी भरवून एका कुटुंबास वाडीत टाकण्यात आले। या प्रकरणी तक्रारीनुसार रेवदंडा पोलिसांनी रामराज खैरवाडी येथील 33 जणांवर गुन्हा दाखल केला आहे। गेली 4 वर्षे हे कुटुंब सामाजिक बहिष्कार सहन करीत होते। लोकशाहीने सर्वसामान्यांना बहाल केलेला न्याय, शासन व प्रशासन या व्यवस्थांनी समन्वयाने काम केल्यास उत्तम काम उभे राहते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानामुळे आज देश विकासाच्या मार्गावर कार्यरत आहे। शेजारील राष्ट्रांशी तुलना करता देश स्थिरपणे विकसित राष्ट्राकडे प्रगती करीत आहे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केले। नैसर्गिक आपत्तीने होरपळून निघालेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी श्री संत तुकाराम महाराज संस्थान श्री क्षेत्र देहू यांनी पुन्हा एकदा मानव सेवेचा वारसा जपत पुढाकार घेतला आहे। संस्थानतर्फे तब्बल 11 लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधी सुपूर्द करण्यात आला आहे। पुण्यातील चंदननगर परिसरात मध्यरात्री घडलेल्या धक्कादायक प्रकाराने खळबळ उडाली आहे। भंगाराच्या दुकानात चोरीच्या उद्देशाने घुसलेल्या चोरट्याला दुकान मालक आणि कामगारांनी पकडून रात्रभर बेदम मारहाण केली। या मारहाणीत एका चोरट्याचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत। भारतीय हवाई दलातील लढाऊ विमानांचा असमतोल दूर करण्यासाठी निवृत्त होणाऱ्या बहुतांश विमानांची जागा स्वदेशी हलक्या तेजसला दिली जाणार आहे। तेजस MK-1A लढाऊ विमानाच्या उत्पादनात जवळपास 2.25 वर्ष विलंब झाला। ही बाब हवाई दलाची चिंता वाढविणारी ठरली। वेळापत्रकानुसार तेजसची पूर्तता करावी, याकरिता हवाई दलास आग्रही भूमिका घ्यावी लागली। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।